हॅलो गाईज, आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहेत आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला पूर्ण बघावं लागेल व्हिडिओ. तर इथे आपण बॅक साईड तयार करणार आहोत आणि हे आहे एम्ब्रॉयडरीचं कापड. तर आता इथे आपल्याला एम्ब्रॉयडरीचं कापड आहे आणि आपल्याला इथे पूर्ण वर्क केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा आहे नेक. आता नेक पण आपला लहान आहे आणि इथे डिझाईन पण तयार केलेली आहे. तर आपल्याला एवढाच नेक बनवायचा आहे, तर तुम्ही मोठा पण वाढवू शकता. तर आता इथे आपल्याला बघू शकता याची जी रुंदी आहे, गळ्याची विथची आहे, ती आहे जवळपास 7.5 पर्यंत आहे. तर आपल्याला एवढी नको आहे, कारण मोठा गळा आहे, तर मोठी साईज आहे ही. तर आपल्याला गळा कसा लहान करायचा हे आपल्याला बघायचं आहे. तर इथे आता बघू शकता तुम्ही, इथे आपल्याला पहिले बघून घ्यायचं आपलं शोल्डर वगैरे. आणि हा जो गळा आहे, गळ्याच्या भोवती बरोबर इथे याचं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे, कारण डिझायनर आहे, एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे असल्या कारणाने. तर इथे आपल्याला असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. आणि इथे किती आहे आपली विथ किंवा ते 4 आहे, तर आपल्याला 2.5 पाहिजे आहे. तर इथून 2.5 आपल्याला घेऊन घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला, तर आपल्या इथे बरोबर 2.5 होऊन जाईल. इथे मार्किंग करायचं आहे. आपल्याला गळा कसा लहान करायचा आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि इथे केलेलं आहे एवढं, जवळपास आपलं 1 इंचापर्यंत विथ जास्त आहे, किंवा रुंदी जी आहे ती आपल्याला जास्त आहे. तर इथे आपल्याला क्रॉसमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे बरोबर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. याला पिनअप करायचं आहे, बघू शकता तुम्ही. व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. तर आपला गळा व्यवस्थित येईल. आणि आता इथे आपल्याला क्रॉसमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे मी शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते. इथे आपण व्यवस्थित शिवून घेतलेला आहे. तर कापू शकता तुम्ही, बघू शकता अशा प्रकारे. तर हा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे. प्रकारे तयार होऊन जाईल. आपला जो गळा आहे तो लहान झालेला आहे, बघू शकता. याची जी उंची आहे ती बरोबर 2.5 इंच झालेली आहे, तर बघू शकता तुम्ही. तर आता आपल्याला आपला जो बॅक पार्ट आहे, तर तुम्ही याला कॅनव्हास पेपरसुद्धा लावू शकता किंवा नाही लावला तरीही चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे बरोबर. आणि हे बरोबर सेंटरला आलं पाहिजे. इथे आपण मध्यभागी शिलाई मारून घेऊ, म्हणजे आपलं कापड जे आहे ते सरकणार नाही. आता आपल्याला इथे सरळ व्यवस्थित सरळ साईडने करून घ्यायचं आहे. आणि इथे व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे पण कापड सरकलं नाही. तर इथे आपण कट करून शिवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला कट करायचं आहे. तर अशा प्रकारे बघू शकता. आणि आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर थोडंसं अंतर ठेवून कट करायचं आहे आपल्याला.
इथे आपल्याला कट लावून घ्यायचे आहे. शिलाईच्या एकदम जवळ शिलाई कट नाही झाली पाहिजे. आणि आता आपल्याला जी खालची साईड आहे तिला पण आपल्याला करायचं आहे. तर इथे याला डिझाईन केलेली आहे. इथे आपला गळा जो आहे तो तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. कारण जे गळ्याचं बाहीचं वर्क केलेलं असते त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपला जो गळा आहे तो पण तयार करून घेते मी. आणि इथे शिलाई मारून घेते, तुम्हाला दाखवते. आणि आपली कमरेची साईड जी आहे ती पण आपल्याला शिवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित प्रेस शिलाई मारायची आहे. तर इथे कटवर्क आहे, तुम्ही करू शकता कटवर्क डिझाईन. आणि नाही जर असेल, कारण याची उंची थोडीशी कमी होईल, कारण आपण 14.5-15 घेतलेली आहे. तर आपल्याला 13.5 पाहिजे, तर थोडीशी ॲडजस्ट होऊन जाईल. कारण कापड साडीतलं कापड आहे, हेवी ब्लाऊज आहे किंवा हेवी साईजचं ब्लाऊज असल्या कारणाने थोडंसं आपल्याला ॲडजस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. आता इथे साईडला मी चारही बाजूनी शिलाई मारून घेते, जेणेकरून आपलं जे ब्लाऊजची फिनिशिंग आहे ती व्यवस्थित दिसेल आणि येईल. आणि इथे जास्तीचं जे कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि आता इथे 4-4 इंचावरती आपल्याला टिक करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने आणि 4 इंचावरती आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली जी बॅक साईड आहे ती तयार होऊन जाईल. तर आता इथे मी प्लेट टाकून घेते. आणि तुम्हाला ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली, कारण साडी पूर्ण प्लेन आहे आणि ब्लाऊज पूर्ण वर्क केलेला आहे आणि बाहीला पण छान वर्क आहे. तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. आणि बाहीचा पण व्हिडिओ मी नेक्स्ट पार्टमध्ये टाकेल किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेल. तर आपली जी बॅक साईडची डिझाईन आहे ती आपली तयार झालेली आहे. कशा प्रकारे आपण गळा लहान केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा.